राधा कोण आहे, कशी आहे, हे काही देणं नाही. पण या राधा कृष्णाच्या अनुषंगानं जपानं पोपटाला हळूहळू ज्ञान प्राप्त होऊ लागलं. ज्ञान प्राप्त होईपर्यंत इकडे गोलोक धामातून राधाराणी मैयाचं कार्य पूर्ण होत आलं. त्यावेळेस राधाराणींनी सांगितलं की आता माझं या गोलोक धामातलं ब्रजभूमीतलं कार्य पूर्ण झालं आहे, मला आता माझ्या ठिकाणी जावं लागेल. त्यावेळेस पोपटानं सांगितलं, माते मला क्षमा करा, मी कोणाला शरण जाऊ. त्यावेळेस सांगितलं, ज्या ठिकाणी कृष्ण कथा होत असेल त्या ठिकाणी तू कृष्ण कथेला शरण जा. कोण्या कथेला? कृष्ण कथेला तू काय जा, शरण जा. तो पोपट ज्या ठिकाणी कृष्ण कथा असेल त्या ठिकाणी पोपट कथा ऐकायला जायचा, त्याचा नियम आहे. आणि इकडे भगवान शिव माता पार्वतीला कथा सांगत असताना हा पोपट त्याच ठिकाणी प्रस्थापित आहे. कथा सुरू झाली. भगवान शिवानं पार्वतीला सावध केलं, पार्वती ऐक, मी तुला अमर कथा सांगत आहे. आणि ही अमर कथेचं रसपान करत असताना अगदी चाणाक्ष नीतीने कथा श्रवण करावी. मधात मी तुला जर काही प्रश्न विचारले तर याची उत्तर मला दे, मला हुंकार देत राहा, मला कळल की तू कथा श्रवण करण्यामध्ये तल्लीन आहेस, तुला आनंद प्राप्त होत आहे. अर्धा पाऊण तास पार्वतीने हुंकार द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू काय झालं, पार्वती थोडीशी गुंगावा लागली, म्हणजे झोप या लागली. काय काही माणसाला येत असतात झोप. ज्याला झोपीच्या 2 गोळ्या खाऊन झोप येत नाही त्याला या मंडपात ऑटोमॅटिक झोप लागते. हे प्रभू श्री रामचंद्राची एक कृपा आहे, भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे की माणसाला बिना गोळीची झोप लागते. लक्षात ठेवा. एक बाई म्हटली, महाराज घरी 2-2, 3-3 गोळ्या घेतो महाराज, पण तरी झोप येत नाही. म्हणलं कशाचं? म्हणजे झोपीच्या. पण तुमच्या कथेत आल्यानंतर 5 मिनिटातच बिना गोळीची झोप लागते. म्हणजे पलंग आणून ठेव. कारण बरं, कथेत झोप येणं चांगलं आहे का वाईट आहे? कथेत झोप येणं खराब आहे का वाईट आहे? माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. कथेत झोप येणं खराब आहे का वाईट आहे? शब्द कळला नाही का? कथेत झोपणं वाईट आहे काय खराब आहे? बरं, खराब आहे तर वाईट काय आहे मग? दोन्ही शब्द सारखे आहे. झोपेत आपलं कथेत झोप येणं हे एक आपल्या अंगी असणारं सूक्ष्म स्वरूपाचं पाप आहे. हे सूक्ष्म